पातळीवर पोहोचला पाहिजे, यासाठी आपणा सर्वांचे चालू आहे. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री येरेकर साहेब, आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री पाटील साहेब, सर्व तालुक्यांचे गट शिक्षण अधिकारी साहेब, सर्व विस्तार अधिकारी साहेब, सर्व केंद्र प्रमुख साहेब आणि आजच्या या ऑनलाईन तासासाठी उपस्थित इयत्ता 5वीचे सगळे गुणवंत विद्यार्थी, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आपला आजचा जो विषय आहे तो आहे गणित. गणित विषय म्हणजे स्कॉलरशिपचा आत्मा आहे. गणित विषयासाठी आपल्या या एक्झाम मध्ये 100 गुण आहेत आणि ज्या विद्यार्थ्याचं गणित चांगलं आहे तो विद्यार्थी हा स्कॉलरशिपला गुणवत्ता यादीमध्ये येतोच. आज आपल्याला हा जो गणित विषय आहे, या गणित विषयाचा जो घटक आहे त्याचं नाव आहे मापन, महत्व मापन. आपल्याला मापन आणि महत्व मापन हा घटक पाहायचा आहे. हा घटक गणित विषयामध्ये 20 गुणांना आहे आणि या घटकामध्ये जो उपघटक आहे त्याचे नाव आहे दशमान परिमाणे. या दशमान परिमाणामध्ये लांबी, वस्तुमान आणि धारकता या 3 गोष्टींचा समावेश होतो. या 3 गोष्टी पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला लांबी, वस्तुमान आणि धारकता यांना पर्यायी शब्द काय असतात हे सुद्धा आपल्याला ज्ञात असावे. तर यामध्ये लांबीलाच अंतर असे म्हणतात, वस्तुमानालाच वजन असे म्हणतात आणि धारकता यासाठी आपल्या या ठिकाणी 3-4 शब्द आपल्याकडे प्रचलित आहेत. यामध्ये आकारमान, घनफळ, घनता, क्षमता, धारकता असे 5 शब्द धारकता यासाठी येतात. आता या ठिकाणी लांबी, वस्तुमान आणि धारकता हे पाहत असताना आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी इथे तुम्हाला फळ्यावर एक तक्ता दिसतोय की जो आपण दशमानाचा एक तक्ता या ठिकाणी लिहिलेला आहे की ज्यामध्ये 7 रकाने असतात आणि हे 7 रकाने अत्यंत महत्वाचे आहेत. आता समजा आपल्याला हे 7 रकाने या ठिकाणी पाठ करायचे आहेत, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की एका आठवड्याचे वार 7 असतात आणि या ठिकाणी रकाने पण 7च आहेत. आता या ठिकाणी प्रत्येकाची पाठ करण्याची पद्धत वेगळी असेल. यामध्ये आपल्याला माहित आहे की आपण जर डाव्या बाजूने गेलो तर पहिला किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. आता काहींचं असं असेल की मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो. चालेल, तुम्ही डाव्या बाजूने जा, उजव्या बाजूने जा, फक्त आपला हा जो काही दशमान परिमाणाचा तक्ता आहे हा आपला पाठ असावा. आणि या ठिकाणी दशमान परिमाणे हा जो काही आपला उपघटक आहे तर यासाठी आपल्याला फायनल एक्झाम मध्ये 4 गुण असतात, म्हणजे मिनिमम 2 क्वेश्चन्स या ठिकाणी याच्यावर विचारले जातातच. त्यामुळे जर आपला समाज या तक्त्याचा पूर्ण अभ्यास असेल तर या ठिकाणी याच्यावर कितीही अवघड गणित येऊ दे, लक्षात ठेवायचं की आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे. गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही आपल्याला चॅलेंज गणित असतात ते आपल्याला सुटले पाहिजे. आणि चॅलेंज मध्ये मग एखादा प्रश्न असा असतो की जो दशमान परिमाणावर विचारला जातो, की जो या ठिकाणी आपला थोडासा वेळ खाऊ असतो, आपला वेळ जाऊ शकतो आणि तो जाऊ नये यासाठीचा हा तक्ता पाठ असेल तर या ठिकाणी आपल्याला अधिक सोपे होऊ शकते. आपण याचे काही एक्झाम्पल पाहूया. तर यामध्ये सुरुवातीला तुम्ही जर फळ्यावर पाहिलं तर या ठिकाणी मी पहिल्यांदा लिहिलेले आहे 14 हेक्टोमीटर. पहा मुलांनो, 14 हेक्टोमीटर. 14 हेक्टोमीटर मध्ये जो 14 हा अंक आलेला आहे तर 14 मध्ये एकक स्थानी जो अंक आहे तो 4 आहे. तर हा 4 अंक हा हेक्टो मध्ये आला पाहिजे. म्हणजे पहा, मी तुम्हाला लिहून दाखवतो. या ठिकाणी 14 हेक्टोमीटर म्हणजे हेक्टो मध्ये जो 4 हा अंक आहे तो एकक स्थानी आहे, म्हणजे 4 हा अंक हेक्टोच्या त्या रकान्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे आपण या ठिकाणी आता फळ्यावर जे काही लेखन केलेले आहे ते आपले 14 हेक्टोमीटर आहे.
आणि आपल्याला याचे डेसिमीटर बनवायचे आहे. डेसिमीटर बनवायचे आहेत म्हणजे काय की आता डेसिमीटरचं आपण जर पाहिलं तर तो जो काही रकाना आहे हा आपल्या उजव्या हाताला आहे. उजव्या हाताला तो रकाना ज्या क्रमांकावर आहे आपण तेवढे शून्य आपल्याला उजवीकडे वाढवायचे आहे. आपण जर ते वाढवले तर आपला अंक येतो या ठिकाणी 14,000. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की फक्त या ठिकाणी 14 हेक्टो मधला जो 4 आहे तो एकक स्थानी आहे. एकक स्थानी जो अंक असतो तो हेक्टोच्या रकान्यामध्ये आला पाहिजे. त्याप्रमाणे आपण लिहिला आणि आपल्याला जे काही डेसिमीटर बनवायचे आहेत ते आपण तेवढे शून्य उजव्या बाजूला वाढवले. आता आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे 20 डेकालिटर. पुन्हा तेच 20 डेकालिटर मध्ये जो शून्य आहे तो शून्य डेकाच्या रकान्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे लिहायचं कसं पहा मुलांनो, या ठिकाणी हा आपण लिहिला 20 डेकालिटर. आता हा जो 20 डेकालिटर आहे आपल्याला याचं बनवायचं आहे सेंटीलिटर. सेंटीलिटर बनवायचा आहे. सेंटीलिटरचा जो रकाना आहे हा सुद्धा आपल्या उजव्या हातालाच आहे, उजव्या बाजूलाच आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा त्या सेंटीलिटर पर्यंत आपल्याला उजव्या बाजूला शून्य वाढवत जायचे आहे. आपण जाऊया. पुन्हा आपण गेलो या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 20,000 सेंटीलिटर. त्याच्या पुढे आहे 365 डेसिग्रॅम. डेसिग्रॅम मध्ये एकक स्थानी जो 5 आलेला आहे हा 5 आपला डेसिग्रॅम मध्ये आला पाहिजे. आता डेसिग्रॅमचा आपण रकाना पाहिला तो आपला डाव्या बाजूने 5 नंबरला आहे आणि या 5 नंबरच्या रकान्यामध्ये 5 हा अंक आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी येथे 5 आला, येथे 6 आला, म्हणजे पहा 365 डेसिलिटर. या ठिकाणी आपण 365 डेसिलिटरचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे आणि आपल्याला आता या 365 डेसिलिटरचे मिलीग्रॅम बनवायचे आहेत. आता मिलीग्रॅम बनवायचे आहेत म्हणजे पुन्हा तेच की या ठिकाणी मिलीग्रॅमचा जो काही रकाना आहे हा आपल्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा उजव्या बाजूला तेवढे त्या रकान्यापर्यंत शून्य वाढवले. पहा मुलांनो, या ठिकाणी आपण जे काही 3 एक्झाम्पल पाहिलेले आहेत या तीनही एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं आहे की आपल्याला दिलेलं जे गणित आहे त्याचं आपल्याला जे रूपांतर करायचं आहे हे रूपांतर करत असताना आपण उजव्या बाजूला शून्य वाढवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण जे पहिले 3 गणित पाहिलेले आहेत हे तीनही गणितामध्ये आपण उजव्या बाजूला शून्य वाढवत गेलेलो आहोत. आता आपण याच्या पुढे जे 3 गणित आहेत आपण ते पाहूया. या ठिकाणी आता पुढे जे गणित आहे ते आहे 25 सेंटीलिटर. आता 25 सेंटीलिटर मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, पुन्हा सांगतो की या ठिकाणी 25 सेंटीलिटर मध्ये जो 5 आहे हा 5 एकक स्थानी आहे म्हणजे तो 5 सेंटीच्या घरामध्ये आला पाहिजे. आता 25 आहे हा आपण 25 सेंटीलिटर. 25 सेंटी म्हणजे काय की 25 मध्ये जो 5 आहे तो सेंटीच्या घरामध्ये आला. आता पहा या ठिकाणी आपल्याला या 25 सेंटीलिटरचे जे हेक्टोलिटर बनवायचे आहेत. आता हेक्टोलिटरचा जो रकाना आहे तो आपल्या डाव्या बाजूला आहे. तो रकाना आपल्या डाव्या बाजूला आहे म्हणजे आपल्याला आता डाव्या बाजूला हेक्टोलिटरच्या रकान्यापर्यंत शून्य वाढवत जायचं आहे. आपण जाऊया. या ठिकाणी 25 सेंटीलिटरचे आपण हेक्टोलिटर बनवलेले आहेत आणि हे हेक्टोलिटर बनवताना आपण डाव्या बाजूला शून्य वाढवत गेलो. या ठिकाणी आपलं या ठिकाणी गणित संपलेलं नाही. पहा मुलांनो, या ठिकाणी अशा प्रकारे आपण लेखन केल्यावर जो पहिला शून्य असतो डाव्या बाजूचा जो पहिला शून्य आहे तो सोडून आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं जे आन्सर आहे ते येतं 0.0025. म्हणजे आपण हे गणित सोडवलेलं आहे. आपले याचं उत्तर आलेलं आहे 0.0000. त्याच्या आधी आपण जो 14 हेक्टर पाहिला होता त्याचा आन्सर आपल्याला आलेला आहे 14,000 डेसिमीटर. सेकंडला आपण जे काही 20 डेकालिटर होते त्याचे आपण सेंटीलिटर बनवले ते आले होते आपले 20,000. त्यानंतर नंबर 3 ला आपण जे 365 डेसिग्राम घेतले होते त्याचे आपण मिलीग्राम बनवले
ते आपले आलेले आहेत 365 आणि त्याच्यावर आपले आलेले 200. अशा प्रकारे आपण उजव्या बाजूला शून्य वाढवून आपण पहिले 3 क्वेश्चन सोडवले. आता सेकंड टाइम आपण काय करतोय की 25 सेंटीमीटर याचे आपण हेक्टर बनवतोय. हेक्टर बनवत असताना आपल्याला डाव्या बाजूला शून्य वाढवायचे आहे. डाव्या बाजूला शून्य वाढवल्यानंतर जो आपला पहिला शून्य आहे तो पहिला शून्य सोडून आपल्याला लगेच दशांश चिन्ह द्यायचं असतं. दशांश चिन्ह दिलं आपल्याला लगेच समजतं की या ठिकाणी 25 सेंटीमीटरचे हेक्टोलीटर मध्ये आपण जे रूपांतर केलेलं आहे त्याचं आन्सर 0.0025 हे आलेलं आहे. त्याच्या पुढचा आपला क्वेश्चन आहे 175 मिलीमीटर. 175 मिलीमीटर याचं आपण पटकन लेखन करून घ्यायचं. याचं लेखन आहे मिलीमध्ये 5 आले पाहिजे. मिलीचे 5, डावीकडे 7 आणि डावीकडे 1. म्हणजे आपण 175 मिली हा आपण या दशमान परिमाणाच्या तक्त्यामध्ये असा लिहिलेला आहे. असा लिहिल्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही याचे डेकामीटर बनवा. मग आता डेकामीटर बनवायचे आहे. डेकामीटरचं जे काही घर आहे ते आपल्या डाव्या बाजूला आहे. पुन्हा आपल्याला डाव्या बाजूला त्याप्रमाणे शून्य वाढवत जायचे आहे. आपण जाऊया. आपण ते शून्य वाढवले. आपण आलो डेकामीटर पर्यंत. डेकामीटर पर्यंत आल्यावर मी पुन्हा काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी पहिला शून्य सोडून लगेच आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. हे आपण देऊया. दिलेलं आहे आपण या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 0.0175. इथे आन्सर देतो 0.0175. नंबर 3चं आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी नंबर 3चं एक्झाम्पल आहे 2452 डेसिग्रॅम. 2452 डेसिग्रॅम मध्ये जो 2 आहे तो डेसी मध्ये आला पाहिजे. मग पहा आपला हा डेसी आहे. डेसी मध्ये मी 2 लिहिले. 2च्या डावीकडे 5 आहे. 5च्या डावीकडे 4 आहे. 4च्या डावीकडे 2 आहे. म्हणजे पहा या ठिकाणी मी 2 4 5 2 यांचं मी या दशमान परिमाणाच्या तक्त्यामध्ये लेखन केलेलं आहे. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डावीकडे शून्य आलेला नाही. परंतु आपल्याला जे काही बनवायचं आहे ते बनवायचं आहे किलोग्रॅम. मग आता किलोग्रॅम बनवायचं आहे म्हणजे या ठिकाणी किलोग्रॅमचा जो काही तक्ता आहे तो अजून पुढे आहे. म्हणजे आपल्याला एक शून्य वाढवायचा आहे. आपण एक शून्य वाढवतो. आपला नियम काय आहे की जो शून्य आलेला आहे तो एक शून्य सोडून लगेच आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं असतं. ते आपण दिलेलं आहे. आपला आन्सर आलेला आहे 0.24. म्हणजे या ठिकाणी आपण 6 उदाहरणे पाहिलेली आहेत. या 6 उदाहरणामध्ये जे पहिले 3 आहेत त्या पहिल्या 3 उदाहरणामध्ये आपण उजवीकडे शून्य वाढवत गेलो. पुढे आपण जे 3 पाहिलेले आहेत या 3 मध्ये आपण डावीकडे शून्य वाढवत गेलो आणि डावीकडे शून्य वाढवल्यावर आपण पहिला शून्य सोडून आपण त्या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला दशमान परिमाणामध्ये जे काही 2 क्वेश्चन येतात त्यामध्ये एखादा क्वेश्चन आपला असा येऊ शकतो की या ठिकाणी तुम्हाला जे काही हेक्टर दिलेले आहे त्याचे डेसी बनवा किंवा डेसीचे लिटर बनवा. मग या ठिकाणी जर समज आपल्याला ते पटकन जमत नसेल तर आपण एक काही सेकंदामध्ये पटकन हा तक्ता आपल्या डोळ्यासमोर आणून किंवा मग लगेच या तक्त्याचे असे लेखन करून आपण लगेच त्यामध्ये ही संख्या लिहून आपण या ठिकाणी त्याचं क्लिअर उत्तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की ज्यामुळे आपले जे काही हक्काचे 2 मार्क असतात ते आपले गेले नाही पाहिजे. गुणवत्ता यादीमध्ये यायचे आहे. म्हणजे आपल्याला जे गणित की ज्यामध्ये आपल्याला चॅलेंज असतं ते आपलं या ठिकाणी आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि आपलं आन्सर आलं पाहिजे. आता आपण या ठिकाणी हे उदाहरण पाहिल्यानंतर आपण आता याच्याशी संबंधित दोन्ही मिक्स मग गणित पाहूया. या ठिकाणी पहा मी येथे खाली लिहिलेले आहे 42 डेसिमीटर. आता 42 डेसिमीटर आपण लेखन करूया. 42 डेसिमीटरचे लेखन करत असताना 42 मध्ये 2 आलेला आहे तो एकक स्थानीय आहे म्हणजे तो डेसीच्या घरामध्ये आला पाहिजे. हे पहा ठिकाणी हा 2 डेसी मध्ये आला आणि हा 4 याच्या डावीकडे.
म्हणजे आपण या ठिकाणी 42 डेसिमीटरचे योग्य लेखन केलेले आहे. आता याचे लेखन केल्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे की आपल्याला याचे मीटर बनवायचे आहेत. पहा, आतापर्यंत आपण जे काही 6 एक्झाम्पल पाहिलेले आहेत, या 6 एक्झाम्पल मध्ये आपण डावीकडे उजवीकडे शून्य वाढवलेलं आहे. पण या ठिकाणी आता आपल्याला जे एक्झाम्पल आलेलं आहे यामध्ये आपल्याला डावीकडे किंवा उजवीकडे कोणत्याही प्रकारचा शून्य वाढवावा लागत नाही. येथे गणित असं आहे की 42 डेसिमीटर याचे आपल्याला मीटर बनवायचे आहेत. या ठिकाणी पहा, आपल्याला दिसतंय की जो मीटरचा जो रकाना आहे त्यामध्ये 4 आहे. म्हणजे आपण लगेच त्या 4च्या पुढे दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 4.2 मीटर. शून्य डावीकडे जाणे, शून्य उजवीकडे येणे. आता येथे काय झालेलं आहे की विदाऊट शून्य आपण या ठिकाणी गणित सोडवत आहोत. त्याच्या पुढे आहे 487 डेकालिटर. 487 डेकालिटर मध्ये पुन्हा तेच जो 7 आहे तो डेकाचा आहे. त्या ठिकाणी पहा 487 डेकालिटर म्हणजे जो 7 आहे तो एककाच्या घरामध्ये आला पाहिजे. पुन्हा ते डेकालिटर, येथे हा 7 आला, डावीकडे आपला 8 आला आणि पुन्हा डावीकडे आपला 4 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 487 डेकालिटर याचे आपण लेखन केले. आता आपल्याला या ठिकाणी याचं जे रूपांतर आहे ते आहे हेक्टोलिटर. आता आपण जाऊया हेक्टोलिटर. तर हेक्टोचा जो काही रकाना आहे तर आपण त्यामध्ये 8 आहे, मग आपण लगेच या 8च्या पुढे लगेच दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी 487 डेकालिटरचे आपण 48.7 यामध्ये लेखन केलेलं आहे. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 48.7 हेक्टोलिटर. आता पुढचा प्रश्न आपला आहे डेसिग्रॅम. तर 2424 मध्ये हा जो काही शेवटचा 4 आहे हा एकक आहे, म्हणजे तो डेसिग्रॅमच्या घरामध्ये आला पाहिजे. तर डेसिग्रॅमचं घर हे आहे. मग या ठिकाणी हा आपण एककाचा 4 लिहिला, दशकाचे 2 लिहिले, शतकाचे 4 लिहिले आणि हजाराचे 2 लिहिले. या ठिकाणी आपण 2424 डेसिग्रॅमचे लेखन केलेले आहे. आता हे लेखन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला जे रूपांतर करायचं आहे ते आहे डेकाग्रॅम. आता डेकाग्रॅमच्या या ठिकाणी पहा, डेकाग्रॅम मध्ये 4 आलेले आहे, म्हणजे आपण लगेच या ठिकाणी 4च्या पुढे दशांश चिन्ह दिलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आहे 24.2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे मिक्स जे उदाहरणे असतात ते सुद्धा आपल्याला सोडवता आले पाहिजे. आपण ते सोडवलेले आहेत. आता आपण याच्यावर आधारित एक गणित पाहूया प्लसचं. तर ते प्लसचं गणित पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की समजा या ठिकाणी आपल्याकडे 2 मिली आहे. आपण समजूया की हे मी जे लिहिलेले आहे हे 2 मिलीग्रॅम आहे आणि या 2 मिलीग्रॅमचे मला डेसिग्रॅम बनवायचे. तर 2 मिलीग्रॅमचे मला डेसिग्रॅम बनवायचे आहे, म्हणजे तुम्हाला लगेच समजलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला 2 घरे डावीकडे शून्य वाढवायचे आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी हे 2 शून्य वाढवतो. 2 शून्य वाढवल्यानंतर जो पहिला शून्य आहे तो शून्य सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 2 मिलीग्रॅमचे 0.02 असे डेसिग्रॅम मध्ये रूपांतर केलेले आहे. पण समजा आता आपण जे शिकवलेलं आहे असा प्रश्न आपल्याला आलाच नाही, तर मग आपण जाऊया आता अपूर्णांकडे. अपूर्णांक या ठिकाणी 0.02 या ठिकाणी आपण हे जे लेखन केलेले आहे हा जो अपूर्णांक आहे हा आहे दशांश अपूर्णांक. आणि तुम्हाला प्रश्न असा असतो की या ठिकाणी हा जो 0.02 आलेला आहे तो अंश आणि छेद रूपामध्ये आपल्याला लिहायचा आहे. मग आपल्याला माहित आहे की 0.02 किंवा 0.02 जेव्हा आपण हा अंश आणि छेदामध्ये लिहितो तेव्हा या ठिकाणी हे दशांश चिन्हाच्या पुढे जे पहिलं घर आहे ते दशांशाचं आहे आणि त्याच्या पुढे जे घर आहे ते शतांशाचं आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो 2 आहे हा 2 शतांश आहे
शतांश आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकावर 2 शून्य दिले पाहिजेत. म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला 0.002 हा दशांश अपूर्णांक आलेला आहे. याचं आपल्याला या ठिकाणी असं अंश आणि छेद रूपामध्ये सुद्धा लेखन करता आलं पाहिजे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल पाहूया. ते आहे 72 डेकामीटर. हा डेका आहे, त्यामध्ये मी 72 डेकामीटरचं लेखन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला याचे बनवायचे आहे किलोमीटर. किलोमीटर बनवायचे आहेत म्हणजे आपण पुन्हा डावीकडे गेलो, शून्य वाढवला, दशांश चिन्ह दिलं, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 0.072. 0.072 याचे पुन्हा आपल्याला अंश आणि छेद रूपामध्ये लेखन करायचे आहे, म्हणजे आपला पुन्हा अपूर्णांक तयार होतो. तर त्याचा आन्सर आहे 72. दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं आहेत म्हणजे आपण एकावर 2 शून्य दिले पाहिजेत, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 72.72/100. म्हणजे या ठिकाणी देशी, सेंटी, मिली म्हणजे आपले जे काही दशमान परिमाणे आहेत, पण दशमान परिमाणाशी संबंधितच आपल्याला दशांश अपूर्णांक या ठिकाणी येतो. पुन्हा अंश आणि छेद रूपामध्ये पण येतो. पुन्हा आपल्याला या ठिकाणी याचा अति संक्षिप्त रूप आपण भाग देऊन हे सुद्धा करू शकतो. आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आपल्याला गणित आलेलं आहे 44 डेकामीटर. 44 डेकामीटर हा मी लिहितो इथे 44 डेकामीटर. त्यानंतर आहे 352 सेंटीमीटर. त्यानंतर 410 मिलीमीटर. या ठिकाणी मी 44 डेकामीटर लिहिलेले आहेत, 352 सेंटीमीटर लिहिलेले आहेत आणि 410 मिली लिहिलेले आहेत. आणि गणित असं आलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला या तिघांची बेरीज करायची आहे. आणि या ठिकाणी तिघांची बेरीज करायची आहे आणि तिघांची बेरीज केल्यावर आपल्याला जे त्यांचं आन्सर अपेक्षित आहे ते आहे मिलीमध्ये. म्हणजे 44 डेकामीटर, 352 सेंटीमीटर आणि 410 मिलीमीटर यांचं आपल्याला प्लस करून त्याचा आन्सर आपल्याला मिलीमध्ये काढायचा आहे. मग अशा वेळेस आपल्याला हा जो काही दशमान परिमाणाचा तक्ता असतो हा अत्यंत उपयोगी असतो. आपण का हे गणित आपण एका मिनिटात चार्ट सोडूया. आपल्याला माहित आहे की स्कॉलरशिप मध्ये एक उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याकडे 72 सेकंद असतात. मग आता या ठिकाणी आपल्याकडे जवळ सध्या 72 सेकंद आहेत आणि 72 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर काढायचा आहे. आपण काढूया का 44 डेकामीटर. हे आले आपले 44 डेकामीटर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला गणित काय सांगताय की याचं जे आन्सर आहे हे आन्सर आपल्याला मिलीमध्ये पाहिजे. मग लगेच आपण हे 44 डेका लिहिल्यानंतर लगेच आपण याची मिली बनवायचे. हे पहा हे झाले आपले 44 डेकाचे मिली. पुढे आहे 352 सेंटीमीटर. पहा 352 हे आपले 352 सेंटीमीटर त्याचे बनवायचे मिलीमीटर बनवले. आता 410 मिलीमीटर पहा शेवटचा शून्य येथे आला, हे झाले 410. अशा प्रकारे आपण पटकन लेखन केलेले आहे आणि या ठिकाणी तिघांचा प्लस आहे, लगेच या ठिकाणी प्लस चिन्ह द्यायचं आणि आपण लगेच आन्सर काढायचं आहे. पहा शून्याचा शून्य आला, 3 आले, 9 आले, 3 4 4 मिली बनवायचे आहे. आपण सगळे मिली बनवले. म्हणजे एका मिनिटाच्या आत आपलं हे एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता हे समज ठीक आहे की हे जे एक्झाम्पल आलेलं आहे ते पूर्णपणे प्लसचं आलेलं आहे. आता आपण हेच उदाहरण प्लस आणि मायनस मध्ये पाहूया. पहा या ठिकाणी आपण वाटलं तर संख्या चेंज करूया. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा दोघांचा प्लस करायचा आहे आणि याचं मायनस करायचं.
आता 30 डेकामीटर, 30 डेकामीटर हे आले आपले 30 डेकामीटर. आणि आता आपल्याला जर ते आन्सर पाहिजे आपण तेही चेंज करूया. आता आपल्याला आन्सर अपेक्षित आहे मीटर मध्ये, म्हणजे या ठिकाणी 30 डेकामीटर आपण लेखन केलेलं आहे. पुढे आहे 125 सेंटीमीटर. 125 सेंटीमीटर या दोघांच्या सुरुवातीला प्लस आहे, म्हणजे आपल्याला प्लस करणे अपेक्षित आहे. मग यासाठी आपण मागाशी सुचवलेलं आहे की आपल्याला यांचे घरच सेम बनवायचे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा 30 या ठिकाणी 30च्या उजवीकडे आपल्याला 3 शून्य वाढवायचे आहेत, ते आपण वाढवले. आणि 125 जे काही सेंटीमीटर आहे आपण या ठिकाणी घरे सेम बनवायचे आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10 शून्य वाढवायचे आहेत. आपण सेम केलेला आहे. आता आपल्याला प्लस करायचं आहे. शून्य हा आपला 5 आला, 2 आला, 1 आला, 0 आला, 3 आला. आपण काय केलं, पहिल्यांदा दोघांचं प्लस केलं. आता आहे मायनस. मायनस मध्ये आपल्याला आहे 25 मिलीमीटर. 25 मिलीमीटर यामध्ये जो 5 आहे तो एककाच्या स्थानी पाहिजे. हे आले 25. इथे काहीच तर आपण शून्य लिहायचं आहे. पुन्हा पहा मायनस आहे, गणित सोपं आलेलं आहे. 10तून 5 गेले 5, 4तून 2 गेले 2, 2, 1, 0, 1. आपण हे गणित सोडवलेलं आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला खाली जे आन्सर आहे ते कशामध्ये पाहिजे, ते पाहिजे मीटर मध्ये. मग आता घर पाहून जे मीटरचं कोणतं आहे, एकाचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी एकाच्या पुढे दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे या ठिकाणी आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आहे 301.225. आता समजा घर जे आपला आन्सर आलेला आहे का, आपला आन्सर आहे 301.225. आपला आन्सर 100% बरोबर आहे. पण जर समज हे आन्सर या ठिकाणी असं नसेल, जर पर्याय वेगळा असेल तर काय असू शकतो पर्याय, तर पर्याय मिळू शकतो या ठिकाणी जर 301.225 नसेल तर 301.225/1000 असा येऊ शकतो. तसंही नसेल तर या ठिकाणी 3,01,225/1000 असा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पर्याय येऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दशमान परिमाणे पाहत असताना आपल्याला त्याच्याशी संलग्न अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सर्व अपूर्णांकांची माहिती असणे या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे याच्यावर जे काही आपल्याला एक्झाम्पल येतील ते आपण या ठिकाणी सहजपणे सोडू शकतो. आता आपण हा जो काही घटक आहे आपण थोडक्यामध्ये पाहिलेला आहे. तर आता आपला आजचा जो महत्वाचा विषय आहे त्यामध्ये आपल्याला 2022 जुलै 2022 मध्ये जो काही फायनलचा आपला जो क्वेश्चन पेपर झालेला आहे, आपल्याला त्याच्यावर आधारित जो आपला आजचा विषय गणित आहे, तर आपण त्याच्यामध्ये जे काही गणित आहेत की जे थोडेसे जास्त अवघड आहे असं म्हणू शकत नाही आपण, पण या ठिकाणी थोडेफार जे काही अवघड आहेत तर आपण या ठिकाणी ते सोडवून घेऊया. तर 2022चा जो काही पेपर आलेला आहे, तुम्ही जर तो ओपन केला तर तुम्हाला लगेच समजेल की या ठिकाणी हा जो काही पेपर आलेला आहे यामध्ये दशमान परिमाणे याच्याशी संबंधित 2 उदाहरणे या ठिकाणी आलेली आहेत की जे आपल्याला आज पाहायचे आहेत. म्हणजे आपण तुम्हाला जे काही आता याच्यावर प्रश्न सोडवून देत आहोत तर त्यामध्येच असे दशमान परिमाणाशी संबंधित 2 उदाहरणे आलेली आहेत. यामध्ये पहा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतंय प्रश्न क्रमांक 29, 2 दशांश अपूर्णांकातील फरक. हे पहा, जर समजा कोणा एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न लिहायचा असेल तो लिहू शकतो, नाही त्याचे वाचन केले तरी चालेल. 2 दशांश अपूर्णांकातील फरक हा 4.585.
4.585 आहे, त्यापैकी 1.3.256 आहे, तर दुसरा अपूर्णांक कोणता? असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला आलेला आहे, आपण तो पाहूया. मुलांनो, तर या ठिकाणी आपण जो आता प्रश्न वाचलेला आहे, तर तो प्रश्न असा होता की 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे, यातील 1 दशांश अपूर्णांक हा 3.256 आहे. त्या ठिकाणी काय आहे की आपल्याला माहित आहे की 2 अपूर्णांकामध्ये फरक आहे, म्हणजे ते गणित मायनसचा आहे. गणित मायनसचा आहे म्हणजे आपण तेवढ्याच कमी वेळेमध्ये आपण त्याचं असं पटकन केलं पाहिजे. मी कसं केलेलं आहे पहा, पहिला चौकोन वजा दुसरा चौकोन बरोबर 4.0 3.256. त्यापैकी एक माहित आहे आपल्याला आणि आपल्याला नंबर 2 चा काढायचा आहे. तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी प्लस आणि मायनसचं गणित लक्षात ठेवा की मायनस मध्ये जो पहिला असतो तो मोठा असतो. मग मायनस मध्ये जो पहिला मोठा असतो तो मग या ठिकाणी आपल्याला पहिला काढायचा आहे, म्हणजे आपण या ठिकाणी या दोघांचा प्लस केलं पाहिजे. आपण याचा प्लस करूया, तर 4.585 कमी वेळेमध्ये आपण काही प्रश्न असे असतात की आपला जो काही क्वेश्चन पेपर आहे आपण त्याच ठिकाणी लगेच तो जागेवर सोडवायचा आहे. या ठिकाणी मी लगेच त्या ठिकाणी 3.256 लगेच प्लस केलेला आहे. 6 5 11 हातचा आला 1, 8 आणि 5 13 14 हातचा आला 1, 8 आणि 4 आणि 3 7, म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 7.0841. त्या ठिकाणी पहा प्रश्न आपला होता 29 नंबरचा, दशांश अपूर्णांकांचा होता. दशांश अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक कोणता असतो त्या, तर या ठिकाणी अपूर्णांकाचे जे काही गणित असतात, आता तुम्ही कालच पाहिजे असेल, काल आपला जो काही परवा जो नवोदयचा पेपर झालेला आहे यामध्ये सुद्धा पहा दशांश अपूर्णांकाला किती महत्व आहे हे आपण पाहिलेले आहे. आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 पहा. आता प्रश्न क्रमांक जो 30 आलेला आहे हा पहा, आताच आपण या ठिकाणी जे दशमान परिमाणे शिकवलेले आहे त्याच्याशी संबंधित आपला प्रश्न क्रमांक 30 आलेला आहे. तुम्ही सगळेजण तो प्रश्न आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. प्रश्न क्रमांक 30 आपल्याला दिसतोय, खालील पैकी चुकीचा पर्याय निवडा. पहा मुलांनो, या ठिकाणी आपण आताच दशमान परिमाणाशी संबंधित या ठिकाणी आपण शिकवलेलं आहे. प्रश्न पहा, लेखन करू शकता आपण. या ठिकाणी 100 मीटर. आता 100 मीटर कसे लिहायचे आपण शिकवलेले आहे. तर 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर. त्यानंतर 100 मीटर. या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी 100 मीटरचे लेखन केलेले आहे. आता 100 मीटर लेखन केलेले आहे आणि त्यांना जे आन्सर अपेक्षित आहे ते आहे 1 हेक्टोमीटर. आता आपण काय शिकवलं की या ठिकाणी तुम्हाला हेक्टो काढायचा आहे, म्हणजे या ठिकाणी हेक्टोचा जो 1 आहे त्याच्या पुढे दशांश चिन्ह दिला पाहिजे, म्हणजे 1 हेक्टोमीटर हे आन्सर बरोबर आहे. नंबर 2चा पर्याय, नंबर 2चा आपला पर्याय आहे 100 मीटर. हे पहा, या ठिकाणी मी 100 मीटरचे या दशमान परिमाणाच्या तक्त्यामध्ये लेखन केलेले आहे आणि त्यांचा आन्सर आहे 1 किलोमीटर. किलोमीटर एक आहे, दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि आन्सर आलेला आहे 1 किलोमीटर, म्हणजे नंबर 2चा पर्याय सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. नंबर 3 आपण जाऊया 1 किलोग्राम. किलोग्राम मध्ये मी लिहिलेलं आहे आणि 1 किलोग्रामचे आपल्याला हेक्टर बनवायचे आहे.
1 किलोग्राम बरोबर 10 हेक्टोग्राम हा सुद्धा आन्सर या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 पहा, तो आहे 1 ग्रॅम. आपण त्या ग्रॅम मध्ये लिहिलेला आहे आणि 1 ग्रॅमचा त्यांनी आन्सर दिलेला आहे 100 डेसिग्रॅम. डेसी या ठिकाणी आहे आणि ते 100 म्हटलेले आहेत, म्हणजे 1 ग्रॅमचे त्यांनी जे काही देशी बनवलेले आहेत ते चुकीचे आहे. याचा आन्सर आहे 100 सेंटीग्रॅम. म्हणजे याचा आन्सर आपला 100 सेंटीग्रॅम पाहिजे होतं आणि त्यांनी ते फक्त 10 डेसिग्रॅम दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा त्यांचा चुकलेला आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 34. त्या मुलांना आपण मधले प्रश्न घेत आहोत. प्रश्न क्रमांक 34 सर्वांनी वाचायचा आहे. प्रश्न क्रमांक 34 मी वाचतो. विजयरावांनी ₹50 डझन हा शब्द आलेला आहे. ₹50 डझन याचा अर्थ आहे की 1 डझन 50 रुपयाला. या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति, हा शब्द महत्वाचा आहे, प्रति म्हणजे एकाचा, ₹6 प्रति संत्री या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झालेला आहे. पाहूया आपण गणित. तर या ठिकाणी सुरुवातीला पहा मुलांनो, 50 डझन त्यांनी संत्री घेतलेली आहे. ₹50 म्हणजे प्रति ₹50. या ठिकाणी त्यांनी जे संत्री घेतलेली आहे तर ते आहे 30 डझन, म्हणजे 50 गुणिले 30. 50 गुणिले 30 आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी 1 डझन संत्री 50 रुपयाला आहेत. आपल्याला संत्री घ्यायची आहेत 30 डझन. मग आपण 30 गुणिले 50 गुणिले 30 आपण केलेला आहे. 5-15. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही 30 डझन संत्री आहेत, हे संत्री आपण या ठिकाणी 1500 रुपयाला विकत घेतलेले आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की हे जे काही 30 डझन संत्री आहेत, तर 1 डझन म्हणजे 12 असतात. मग 30 डझन म्हणजे 30 गुणिले 12. आपण असं जर सोडवलं तर 1200 आणि 12×36 म्हणजे आपल्याकडे जे काही संत्री होते ते होते 360. 360 पैकी 15 संत्री ही आपली खराब झालेली आहेत. म्हणजे आपल्याकडे संत्री शिल्लक आहेत आता 345. आणि हे जे काही आपल्या 345 संत्री आपल्याकडे शिल्लक आहेत, हे शिल्लक असलेले संत्री आपल्याला प्रत्येकी 6 रुपये याप्रमाणे विकायचे आहेत. म्हणजे आपण 346 ला 6 ने मल्टिप्लाय केलेला आहे. 6×7 36 आलेले आहे. हातचे 3 आले. 24 आणि 3 27. हातचे आले 2. 18 आणि 2 20. म्हणजे या ठिकाणी आपण 1500 रुपयाला या ठिकाणी संत्री घेतलेले आहेत. म्हणजे चुकलं आपलं, 345 पाहिजे आपल्याला, कारण की 345 संत्री आपण प्रत्येकी 6 रुपये या दराने विकलेले आहेत. आणि मग या ठिकाणी आपण विकल्यावर आपली जी विक्री आलेली आहे ती आहे 2070. म्हणजे या ठिकाणी आपण संत्री घेतले 1500 रुपयाला आणि विकले ते 2070 ला. म्हणजे आपल्याला या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. मग विक्री वजा खर्च असं आपण सोडवलं. 0,750 म्हणजे का या व्यवहारामध्ये आपल्याला 570 रुपये हा नफा झालेला आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 पुन्हा तुमच्या स्क्रीनवर येत आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे आपला. जास्त अवघड अजिबात नाही येतो, पण जो प्रश्न क्रमांक 36 आहे हा सुद्धा आपण या ठिकाणी दशमान परिमाणाच्या तक्त्यामध्ये आपण सोडू शकतो. प्रश्न पहा. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरलेले आहे.
आणि या ठिकाणी आपल्याला 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील हे काढायचं आहे. आता जर समज एखाद्या विद्यार्थ्याला 4 लिटर याचे जर मिली बनवता येत नसेल तर पुन्हा पहा या ठिकाणी हा जो काही दशमान परिमाणाचा तक्ता आहे या ठिकाणी पुन्हा आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला 4 लिटर त्या मुलांना 4 लिटर आपण काय केलं याचे मिली बनवू. याचे मिली काय बनवले कारण की आपल्याला ज्या काही सुवासिक तेलाच्या बाटल्या भरायच्या आहेत त्या आपल्याला मिलीमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे आपण 4 लिटर याचे मिली बनवले ते आले 4000 मिली. आपल्याला प्रत्येक बाटलीमध्ये 125 मिली तेल अपेक्षित आहे. म्हणजे आपण 4000ला 125 ने या ठिकाणी भागलेले आहे. आता भाग द्या. या ठिकाणी आपल्याला समज 125चा पारा सगळ्यांना येतो असं नाही, पण मग 125 कोणत्या पाऱ्यामध्ये आहे? 125 5च्या पाऱ्यामध्ये आहे, त्यानंतर 25च्या पाऱ्यामध्ये आहे. मग यामध्ये आता प्रत्येकाचे पारे किती पाठ आहे हे मला माहित नाही, परंतु ज्यांना गुणवत्ता यादीमध्ये यायचे आहे त्यांचे फिक्स 30 पर्यंत पारे पाठ पाहिजेतच. मग या ठिकाणी आपला पारा 25चा आहे. 25 5 125, 25 1 25, शिल्लक राहिले 15 झाले 150, 25 150, 25 0 0. पुन्हा भाग देऊया. 5 1 5, 5 15 आणि 5 गुणे 10. म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला 32 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपला 32 आलेला आहे आणि आपल्याला 32 बाटल्या लागतील हे आपलं आन्सर या ठिकाणी आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37 त्याच्याच खाली आहे. प्रश्न क्रमांक 37 मध्ये 3 त्रिकोण 4 चौरस या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो तर चौरस व त्रिकोण च्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावे? पहा मुलांनो, प्रश्न या ठिकाणी त्यांनी जो विचारलेला आहे प्रश्न निश्चित सोपा आहे, पण या ठिकाणी त्यांनी जे गणित दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय केले, त्रिकोण आणि चौरस त्यांचा हा क्रम आहे आणि जे त्यांनी आन्सर विचारलेला आहे त्यामध्ये त्यांचा चौरस आणि त्रिकोण हा क्रम होता. म्हणजे जेव्हा विचारलेला आहे तेव्हा त्रिकोण पहिल्यांदा आहे आणि चौरस नंतर आहे आणि जे आन्सर आहे त्या आन्सर मध्ये पहिला चौरस आहे आणि मग त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण थोडी घाई केली तर आपलं जे काही सोपं उदाहरण आहे ते फक्त हा त्रिकोण आणि चौकोन किंवा चौरस यांचा जो क्रम फक्त चेंज झालेला आहे याच्यामुळे आपले ते चुकू शकते आणि ते चुकू नये यासाठी आपण या प्रश्नाचे व्यवस्थितपणे वाचन केले पाहिजे. प्रश्न खूपच सोपा आहे. फक्त त्रिकोण चौरस यांची फक्त उत्तरामध्ये जागा बदललेली आहे. आता प्रश्न आपला असा आलेला आहे की या ठिकाणी आपल्याला जे अंक अपेक्षित आहेत तर या ठिकाणी जी संख्या बनते त्या संख्येला 6 ने भाग दिला पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न पुन्हा आला कसोटीचा. आपल्याला माहित आहे की 6ची कसोटी काय आहे, की 6ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. मग आता या ठिकाणी 2 ने भाग जातो म्हणजे काय, की आपले जे आन्सर आहे त्या आन्सर मध्ये ही संख्या समसंख्या पाहिजे. आता खाली आपण जर पर्याय पाहिले पर्याय क्रमांक 1 2 3 4 तर यामध्ये पर्याय क्रमांक जो 1 आहे 1 मध्ये 3 आलेला आहे. 3 ही समसंख्या नाहीये. पर्याय क्रमांक 2 मध्ये पण 3 आलेला आहे, ही पण समसंख्या नाहीये. पर्याय क्रमांक 4 मध्ये पण 5 आलेला आहे, ती सुद्धा समसंख्या नाहीये. म्हणजे या ठिकाणी हे गणित आपण म्हणजे फक्त आपली फक्त कसोटी पाठ असेल तर आपण या ठिकाणी हे गणित म्हणजे त्या ठिकाणी अंक न लिहिता सुद्धा सोडवू शकतो. कारण की जो पर्याय पहिला आहे तो आहे 3 व 2. 3 येतो चौरसामध्ये, 3 ही समसंख्या नाहीये. पर्याय क्रमांक 2 3 4 तर 3 हा येतो चौरसामध्ये, ही सुद्धा समसंख्या नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये 5 आणि 1 5 हा येतो चौरसामध्ये, ही सुद्धा समसंख्या नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 चौरसामध्ये 2 आणि त्रिकोणामध्ये 3.
आता जर समजा तुम्ही या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोन यांचा जर क्रम असा बदलला नाही तर या ठिकाणी मुलांना पहा तुमचं वेगळं उत्तर येऊ शकतं. जरी सोपं आलेलं आहे. आता कसोटी पहा. कसोटी काय संख्या आपली की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने भाग जातो. आलेला आहे. कसोटी 3 ची काय आहे की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही 3च्या पटीमध्ये असते, 3च्या पाड्यामध्ये असते, मग 3 आणि 3 6, 4 10 आणि 2 12 म्हणजे 12 ही संख्या ही 3च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजे या संख्येला 2 व 3 या अंकांनी भाग जातो. म्हणजे आपल्या ठिकाणी आन्सर आलेला आहे क्रमांक 3. पुढे जाऊया आपण. आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 ठिकाणी पहा तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर आता. प्रश्न आपला आहे रुपये 4,000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवली असता मिळणारी रक्कम एकूण रकमेच्या एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा तुम्हाला या उदाहरणामध्ये सरळ व्याज दिलेले नाहीये, पण या ठिकाणी एक शब्द आलेला आहे की तुम्हाला जे काही व्याज मिळणार आहे तर ती रक्कम ती मुद्दलाच्या दुप्पट आहे. म्हणजे आपल्याला सूत्र माहित आहे की म गुणिले द गुणिले क छेद 100. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 हे आपल्याला माहित आहे. पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला या ठिकाणी कालावधी हा काढायचा आहे. मग कालावधी काढायचा आहे म्हणजे कालावधीचं जे सूत्र आहे ते अपेक्षित आहे क बरोबर 100 गुणिले व्याज भागिले म गुणिले द. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं वाक्य आलेलं आहे की रुपये 4,000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता जी रक्कम आपल्याला मिळणार आहे ती रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. आता मुद्दलाच्या दुप्पट असेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे काही व्याज आहे ते व्याज सुद्धा या ठिकाणी 4,000च द्यायचे आहे. जर तुम्ही समज या उदाहरणामध्ये जे काही व्याज आहे हे जर दुप्पट घेतले तर आपल्या या ठिकाणी उदाहरण चुकेल. म्हणजे या ठिकाणी पहा आपली जी मुद्दल 4,000 आहे म्हणजे आपले जे व्याज आहे हे सुद्धा 4,000 आले पाहिजे. आणि आपल्या या ठिकाणी या गणितामध्ये दर आहे तो आहे 10%. या ठिकाणी हे 4,000 आहे. 4,000ला 4,000 गेले 10 × 10 10 100 आपलं उत्तर आलेलं आहे 10. 10 या ठिकाणी आपला हा कालावधी आलेला आहे 10 वर्षाचा. आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचं म्हणजे काय मुलांनो तर एखादं गणित जेव्हा दाम दुप्पटीचं असतं. आता इथे जर पाहिलं आपण तर जी मुद्दल आहे ती 4,000 आहे आणि जे व्याज आहे ते सुद्धा 4,000 आहे. म्हणजे या ठिकाणी दाम दुप्पट झालेला आहे. दाम दुप्पटच्या गणितामध्ये लक्षात ठेवायचं की हे सर्व सोडवण्यापेक्षा सगळ्यात सोपं काय की 100 भागिले दर किंवा 100 भागिले मुदत या गणितामध्ये आपल्याला या ठिकाणी कालावधी काढायचा आहे. कालावधी काढायचा आहे म्हणजे आपण या ठिकाणी एवढं हे सूत्र लिहिण्यापेक्षा एवढं आपण वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण या ठिकाणी काही सेकंदामध्ये डायरेक्ट काय 100 भागिले 10 100 भागिले 10 केले आपला आन्सर 10 आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर लगेच आलेलं आहे. जर समजा दाम तिप्पट असेल तर दाम तिप्पटच्या गणितामध्ये 200 भागिले दर 200 भागिले मुदत. दाम चौपट असेल तर 300 भागिले दर आणि 300 भागिले मुदत. आपण अशा प्रकारे आपण कमी वेळेमध्ये हे गणित सोडवू शकतो. तर शेवटचे एक 4-5 मिनिट बाकी आहे. जर कोणाची काही शंका असेल तुम्ही विचारू शकता. त्या मुलांनो जर कोणाची काही शंका असेल
एखादं गणित असेल किंवा काही शंका असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकता. या ठिकाणी आपल्याकडे शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत. 5 मिनिट हे तुमच्या शंकेसाठी असतात. तर कोणाच्या काही शंका असतील तर आपण घेऊया. उद्या तास आहे. उद्या तास आहे. गुड एक ऑप्शन आहे देत नाही. या ठिकाणी पाहिलेले आहे. तर 9 फेब्रुवारी 2025 रोजी जी काही आपली अंतिम परीक्षा होत आहे त्या एक्झामसाठी मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थी हे आपल्या जिल्ह्याच्या राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या जिल्ह्याचा निकाल जास्तीत जास्त लागो. ठीक आहे. या ठिकाणी मी सर्व या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे मुख्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व गट शिक्षण अधिकारी, या ठिकाणी मी या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो.